आताच आम्ही महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून आता गोव्याच्या बॉर्डरमध्ये एंट्री केली आहे आणि अजून लोक येतातच आहेत. एकदम मस्त चकमकत्या समुद्रामध्ये बघा. हे बघा पाठीमागे आपला हे प्री वेडिंग चालू आहे. तिनं रात्रीचा हे सिग्नल म्हटलं तरी ती तेवढ्याच रेटमध्ये मिळते जी मुंबईच्या रेटमध्ये आहे. नमस्कार, मी अशोक. तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आताच आम्ही महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून आता गोव्याच्या बॉर्डरमध्ये एंट्री केली आहे. म्हणजे आता मी आणि अक्षता ती बिझी आहे, मोबाईलमध्ये चेक करते, तर नेटवर्क चेंज करते आहे ना, गोवा नेटवर्क करते. तर मी आणि अक्षता आम्ही दोघं आलो आहोत गोव्याला बाईकवरनं. हे बघा आमच्या स्कूटीवरनं. हे बघा, हा बघा, हा मागे तुम्हाला हायवे दिसतोय का, हा आपला गोवा हायवे आहे. आणि आता आम्ही दोघं आलो गोव्याला आणि सिरियसली गोव्याला आलो, मस्करी नाही. ते हातवारी तिला करू द्या, तुम्हाला कळेल. आता पुढचे नजारे बघून तुम्हाला कळेल की आम्ही कुठे आलो ते. तर ठीक आहे, आता आपण जाणार आहोत एका बीचवरती आणि मस्त बीचचा आनंद पण घेणार आहोत. आणि इकडे बीचवरती काय बघण्यासारखं आहे ते पण पाहणार आहोत. चला तर मग निघूया आणि पहिला बीचवरती पोहोचूया. तर कसं वाटतंय, आलं असं वाटतं ना गोव्याला आल्यासारखं, म्हणजे आपल्या गावाला गेल्यासारखं असं फील होतं ना गोव्याला आल्यासारखं. गोव्यातच आहोत पण रिअल गोव्यामध्ये नाही आहोत. तर आपण आहोत मुंबई ठाण्याच्या बाजूला असलेल्या मिनी गोव्यामध्ये. म्हणजे आपण आता आहोत ते उत्तनला, म्हणजे उत्तन बीचवर चाललो आहोत आपण. आणि थांबा, मी तुम्हाला इकडचं ना अजून एक गंमत दाखवतो. हे दिसतंय बघा, फणसाचं झाड. हे बघा, हे बघा, हे बघा, हे फणस. आणि बघा इकडे हे आंब्याचं झाड. हे बघा कशा आंबे लटकलेत बघा. हे बघा अशा भरपूर आंबे लागलेत, दिसत आहेत ना. हे बघा, तर मस्त अशा मिनी गोव्यामध्ये आपण आलो आहोत उत्तनला. आणि तुम्ही बघता ना बघा, फणसाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. एकदम अक्षताला तर तिच्या गावी आल्यासारखं वाटायला लागले कोकणामध्ये. मला असं आपल्याला म्हणजे जर कोणाला मस्त गोव्याचा फील घ्यायचा असेल, गोव्याला जायचं बजेट नसेल ना, तर आपल्या मुंबई ठाण्याच्या बाजूला उत्तम ठिकाण उत्तन, काय उत्तन बीचवर या आणि गोव्याचा फील घ्या. फक्त एक फील नाही मिळणार, दारूचा. इथे स्वस्त मिळत नाही गोव्यासारखी, ती तेवढ्याच रेटमध्ये मिळते जी मुंबईच्या रेटमध्ये आहे. बाकी सर्व गोव्यासारखंच फिलिंग आहे. तर चला आता बीचवर जाऊया आपण, कारण संध्याकाळचे 5:30 वाजत आलेत. आपल्याला सनसेट पण एन्जॉय करायचं आहे बीचवर. तर हा बघा मित्रांनो, हा एक आपल्याला ना चौकच म्हणावं लागेल. कारण इथून तुम्ही खाली सरळ गेलात की उत्तन आहे, उत्तन चौपाटी वगैरे, उत्तन गाव वगैरे. आणि इथून असं लेफ्टला गेलात, इथून वरती गेलात की गोराई, SL वर्ल्ड आणि तुमचा पागोडा टेम्पल वगैरे आहे ना, सर्व तिकडे जायला होतं. आता आपण पाठीमागनं आलो ते मीरा भाईंदरवरनं. तर आता आपल्याला जायचं आहे ते उत्तनला, त्यामुळे आपण असं लेफ्ट जाणार नाही आहोत. आपल्याला गोराईला वगैरे जायचं नाही, तर गोराई SL वर्ल्डला जायचा हा लेफ्टचा रोड आहे. आपण खाली जाणार आहोत सरळ आपल्या उत्तन बीचकडे. आपण आहोत, तुम्हाला पाठीमागे दिसत आहे, हा आहे उत्तनचा दीपस्तंभ. दीपस्तंभ म्हणजे माहिती आहे ना, बोटींना इशारा देणारा. म्हणजे इथे पुढे तुम्हाला जमीन आहे, म्हणजे इथून पुढे तुम्ही बोटी आणू नका. बोटीनं रात्रीचा हे सिग्नल म्हटलं तरी चालेल. हे बघा दीपस्तंभ पाठीमागे आहे. आणि इथे आपण आलो, तुम्ही पुढे बघा काय नजारा आहे तो. हा बघा, हे बघा, आणि तो बघा सनसेट. एक नंबर. किती बोटी लागल्यात अक्षता, हे बघा, हे बघा ना सनसेट. आपल्याला आपल्याकडून सहसा बघायला भेटतच नाही सनसेट प्रॉपरली असा, पण समुद्रकिनारी जो सनसेट दिसतो ना, एक नंबर. हा बघा, सूर्य एकदम सूर्यास्त आलाय, अजून पूर्ण खाली नाही गेलाय, जातोय. पण हे बघा कसं सोनेरी करून टाकलंय सगळं आजूबाजूला वातावरण. आणि हे बघा इथं मुलं क्रिकेट खेळतात खाली. हे बघा, सुंदरच आहे रे. हा आहे उत्तनचा बीच. छान आणि क्लीन आहे ते बघा. आणि ती बघा तिथे
काही मुलं आहेत ना ती पाण्यात पोहत आहेत. तुम्हाला दिसतात का? अजून झूम केलं तर क्लिअर आहे बघा. ही बघा. दिसतंय? चला तिथे पण जाऊया आपण आता. हा बघा, हा लाईट हाऊस, उत्तनचा लाईट हाऊस हे बघा. आणि लाईट पेटली आहे. ते म्हणतात ना शहरातली सगळ्यात पहिली लाईट कुठे पेटते तर लाईट हाऊसला. हे बघा. अक्षता मस्तपैकी सनसेटचा आनंद घेते आणि खुश झाली समुद्र किनारा बघून. हा चला आता इथे आपण लाईट हाऊस बघितलाय. आता खाली जाऊन एक वेलेंकनी चर्च आहे आणि आपला उत्तनचा बीच एन्जॉय करूया. लोकांच्या दारात दारात मासे आहेत सुकवाय. काय बळे आहेत बळे. बळे मासे इकडे पण लावले ते बघा बीचच्या इकडेच मच्छी सुकवायला. आणि हा आहे उत्तनचा बीच. आणि आपण लाईट हाऊसवरनं इथे येईपर्यंत सूर्यास्त झाला. लाईट हाऊसवरनं हा सूर्य थोडासा बाकी होता आणि इथे येईपर्यंत सूर्यास्त झाला. हे बघा पाठीमागे आपला हे प्री वेडिंग चालू आहे. प्री वेडिंग शूट चालू आहे. प्री वेडिंग पोस्ट वेडिंग साठी चांगलं डेस्टिनेशन आहे. हो भारी एकदम. आणि एकदम मस्त वातावरण आहे. सुंदर हवा सुटली आहे. आणि बघा इकडे आपल्या जे बघतो तिकडे आजूबाजूला लोकांची बरीच गर्दी पण आहे बीचवर. आणि असं तुम्ही पाण्यात पण उतरू शकता. अक्षता उतरायचं आहे का पाण्यात? पाण्यात उतरायचं आहे तर उतर. मस्त असा कातळ दगड आहे बघ. त्याला ती कालवं ते बघ त्याच्यात ती तशी कालवं काढायची असतात त्या दगडात. सांभाळा पडायचं कचरा लावत. की बघा हे कालवांचं आहे सगळं. बघा अशी असतात कालवं. दाखवतो मला जवळ क्लोजअप. हे बघा त्यातून करलून ती हे काय कालवं काढायची. हे बघा हे अशी ना ह्याच्यातनं निघतात कालवं. जे आपण घेतो ना आपण जे मच्छी मार्केटला बघतो 50-50 रुपयाला थैली. हां ती बॅग असते. ते बघा हे अशा दगडांना हे असे कालवं लागले. आपण चालू शकत नाही. पाय फाट म्हणजे भेगाच पडणार पायांच्या. आणि पूर्ण कातळ दगड आहे बघ ना. पाय पडला की काशी. हिला जरा जास्त माहिती आहे कालवणबद्दल. ही सांगते ह्या दगड आपण चालू नाही शकत. चालू शकतो चप्पल घालू. पाय कशा पडणार चप्पल घातल्यावर? हां चप्पल घालायची शूज घालायचे नाही चालायचं. बिना चप्पलचं शूज चालायचं नाही. मस्त बीचचा आनंद घेतो आम्ही जरा थोडा वेळ. एकदम क्लीन बीच आहे. तुम्हाला तसं काळं काळं वाटत असेल पण ती ना वाळू काळी आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते असं काळं काळं वाटतं पण पाणी एकदम क्लीन आहे. आपण दमनला गेलेलो तेव्हा दमनचा बीच पण असाच आहे. हो असं त्याची वाळू काळी असल्यामुळे ना तो काळा वाटतो. आपला असं तर खराब आहे खूप घाणेरडा आहे पण नाही तसं नाही आहे. समुद्राचं पाणी क्लीन आहे एकदम पण वाळू काळी असल्यामुळे तो काळा वाटतो एकदम बीच. सेम दमनचा बीच. आणि तिकडे ना काही मुलं पोहत आहेत. ती बघा तिकडे पाठीमागे ना मुलं पोहत आहेत. ती बघा तो पोरगा आला नाही तिकडे पोहतात मग तुम्हाला दाखवतो. बघा ही 3 मुलं आता पोहत होती. ही बघा हे चिखलात आता मस्ती करतात आणि डायरेक्ट समुद्रात उडी मारतात पोहायला. एन्जॉय करतात एन्जॉय. त्याला राहत नाही म्हणते जरा खाली जाऊन आहे ना जरा पाण्यात पाय बुडून येऊयाच. त्यामुळे ती आता पाण्यात जायच्या तयारीत आहे. जाणार आहेस ना पाण्यात? जाणार आहेस ना पाण्यात? अरे तुझ्या नावावर म्हणजे बीचवरती आलो आहे पाण्यात जायला पाहिजे. वा
तर आता आपण बघितलं मागे उत्तनचा बीच आणि समोर आहे ते वेलंकनी चर्च. हे बघा, आता चर्चचा परिसर आहे. आणि इथून वरती आहे क्रॉस आणि मदर मेरीचा स्टॅच्यू. हो ते बघित दिसतंय. इथून तुम्ही वर जाऊन तिथे प्रे करू शकता, असं वर जाऊ शकता. मग आता तुम्ही बघितलं पाठीमागे तो वेलंकनी चर्च. आम्ही काय आतमध्ये गेलो नाही कारण ऑलरेडी खूप लेट झालं आहे. काय 7 वाजत आलेत आणि सूर्यास्त पण झाला आहे आणि आम्ही बीचवरती मस्त निवांत बसलो होतो. मग आता अंधार पण पडत आला आहे. हे बघा, तर सगळ्या बोटींच्या लाईटीवर किती मस्त दिसतंय बघा नजारा. हे बघा, सगळ्या बोटींच्या लाईटी पेटल्या. एकदम मस्त चकमकत आहे समुद्रामध्ये. बघा, झगमगत आहे एकदम. हे बघा, लाल, हिरव्या, पांढऱ्या, भगव्या 3 कलरच्या लाईटी आहेत बघा पेटल्या. आणि हा समुद्र मला दिसतो समोर गोराई बीच. हा बघा, हो सर्व लाइटिंग झाली आहे पूर्ण. हा गोराई बीच आहे समोर. उत्तनपासून जवळच आहे हा गोराई बीच. आणि बघा, ह्या समुद्र किनारी म्हणजे उत्तनच्या बीचवर बरेच लोक आहेत. हे बघा कशा गाड्या लागल्या सगळ्या. तर अंधारात कितपत दिसतं तुम्हाला माहीत नाही. बघा, आणि तिथून जिथून आपण पहिला बघितला ना बीच, जिथं आपण थांबलो होतो तिथून बघा पुढे आलो थोडंसं आम्ही, एक अर्धा किलोमीटर तिथपर्यंत लोक आहेत बघा ही सर्व. आणि अजून लोक येतातच आहेत. चला, आता बराच अंधार झाला आहे. 7:30 वाजलेत आणि आपली ही मस्तपैकी गोवाची ट्रिप संपलेली आहे. मिनी गोवा, वन डे. लोक ह्याला मिनी गोवा म्हणतात. आपल्या मुंबई ठाण्याच्या बाजूला हा मस्त असा बीच आहे, शांत निवांत आणि क्लीन पाणी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हा उत्तन आपलं ठाणा मुंबईच्या एकदम जवळ आहे. आणि आम्ही आता बाईकवरतीच आलो. तुम्ही बघितलं स्टार्टिंगपासून आम्ही बाईकवरतीच आलो आहे. आम्हाला एक 1.25 तास 1.5 तास लागला. आम्ही आरामात आलो मस्तपैकी, मजा आहे थांबत. त्यामुळे आम्हाला 1.25 तास 1.5 तास लागला. आणि जवळचा स्पॉट आहे. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला 4 वाजता घरातनं निघून मस्तपैकी संध्याकाळी येऊन सनसेट एन्जॉय करू शकता इथे. आणि खूप छान वातावरण आहे, मस्त एकदम बेस्ट. ठीक आहे मित्रांनो, आता आपली ही अंधार पडतो का, तर आपली ही छोटीशी बीचवाली ट्रिप संपलेली आहे. आणि आपला अचानक प्लॅन ठरला इकडे यायचा उत्तनला. आणि थोडीफार मच्छी पण विकत घेतली आहे आपण. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला छोटासा मिनी गोवाचा ब्लॉग कसा वाटला. आणि तुम्ही पण नक्की एकदा या इकडे, कारण मस्त वातावरण आहे आणि छान वाटतं. आणि अक्षताने पण एन्जॉय केलं. अक्षता, आणि तिने पण छानपैकी एन्जॉय केलं. तिला बरं वाटलं इकडे. तिला ॲक्च्युली माहीत नव्हतं की ते एवढं सगळं आहे म्हणून. आम्ही बरेच वेळा आले पण वरती असं. हां, इकडे कधी आलो नव्हतो आम्ही ते मच्छीवाला समुद्र किनारा ना, जिथे सगळे ते कोळीवाडा आहे तिथपर्यंतच एंड करायचो. आणि तिथेच आम्ही मच्छी वगैरे घ्यायचो आणि तिकडूनच परत जायचो. पण पुढे येऊन आम्हाला मस्त वाटलं. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. हाय, नमस्कार, मी अशोक. हाय.